सोलापूर विमानतळावर विमान कंपन्यांनी रिफ्युअल सेंटर नसल्याने विमान सेवा लांबत आहे. त्यामुळे नागपूरच्या HPCL कंपनीशी बोलून सेंटरसाठी परवानगी मिळवून द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून फ्लाय 91 या विमान कंपनीकडून विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू होणार असल्याची जाहिरात कंपनीच्या वेबसाईटवर सुरू होती. प्रत्यक्षात मात्र विमान सेवा सुरू झाली नाही. कोटगी रोड विमानतळावर इंधन भरण्यासाठी रिफ्युअल सेंटर नाही, त्यामुळे विमान सेवा सुरू करता येईना असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्या संदर्भात विमान कंपनीने HPCL कंपनीकडे सेंटरसाठी परवानगी मागितली आहे. रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी HPCL कंपनीच्या नागपूर मुख्यालयाकडे परवानगी मागितली, तसा प्रस्ताव पाठवला आहे. दुसरीकडे विमानतळ रिफ्युअल सेंटर उभा करण्याकरता जागेची आवश्यकता असून विमानतळ प्राधिकरणाकडे जागेची मागणी केली आहे, तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.